आज या आपण एक सोबत उपदेश शीर्षक आपण परमेश्वराला काय भेट देऊ शकतो च्या सोबत परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास करण्यासाठी वेळ घेऊया. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवणे व त्यांना आठवणीत ठेवण्याची गरज असते. जसं आपला वाढदिवस, आपल्या कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस, आई वडिलांचा 60वा वाढदिवस, अनेक प्रकारचे वार्षिक समारंभ, मुलांचा शाळेतला पहिला दिवस, पतीची बढती आणि बरेच काही. जेव्हा या आनंदमय वार्षिक समारंभाच्या तारखा जवळ येतात तर काय तुम्ही असा विचार नाही करत, येणाऱ्या कार्यक्रमासाठी मला काय तयारी केली पाहिजे? स्मरणात ठेवण्यासारखे खूप सारे विशिष्ट दिवस आहेत, जसे की आपल्या आईवडिलांचा वाढदिवस, विशेषपणे त्यांचा 60वा वाढदिवस, आपल्या मुलांचा शाळेतला पहिला दिवस, आपल्या पतीची बढती, आपल्या एका नवीन घरात प्रवेश करण्याचा दिवस आणि बरेच काही. असे अनेक दिवस असतील जे आपल्यासाठी विशेष असतात आणि ते त्यांना इतर दिवसांपासून वेगळे बनवितात. उदाहरणासाठी, जेव्हा तुमच्या पत्नीचा वाढदिवस येतो तेव्हा तुम्ही असा विचार करत नाही का, तिच्या वाढदिवसाला मी तिला काय भेटवस्तू दिली पाहिजे? मला माझ्या मुलाला आनंदी करण्यासाठी मी काय दिले पाहिजे? मला माझ्या पतीला आनंदी करण्यासाठी काय दिले पाहिजे? मला माझ्या पत्नीला आनंदी करण्यासाठी काय दिले पाहिजे? मला माझ्या आईवडिलांना आनंदी करण्यासाठी त्यांना काय दिले पाहिजे? आपण आपले जीवन जगत असताना नेहमी या गोष्टींबद्दल विचार करत असतो. मग आपल्याला विचार केला पाहिजे, मला परमेश्वराला आनंदी करण्यासाठी त्यांना काय दिले पाहिजे? मी त्यांना हे कसे भेट करू? आता आपल्या स्वर्गीय घरी परत जाण्याचा दिवस जवळ येत आहे. मी स्वर्गीय पिताला आणि स्वर्गीय माताला, जे माझ्या आत्मिक माता पिता आहेत, काय देऊ शकतो? म्हणजे जेव्हा मी आत्मिक घरी जाईल तेव्हा त्यांना आनंदी करू शकेल. जर मी हजारो प्रकारचे मौल्यवान रत्ने, सोने आणि चांदी आणले तर ते आनंदी होतील काय? तुम्हाला काय वाटते की ते या गोष्टीने आनंदी होतील? परमेश्वर पहिल्यापासूनच या संपूर्ण विश्वाचे राजा आहेत. त्या मौल्यवान रत्नांनी, सोने व चांदी यांनी परमेश्वर कधीच आनंदी होणार नाहीत. यासाठी आज आपण या विषयावर विचार करूया की आपण परमेश्वराला काय भेट करू शकतो, म्हणजे आपण त्यांना सर्वात अधिक आनंदी करू शकू. या व्यतिरिक्त आपण या विषयावर देखील विचार करण्याचा वेळ घेऊया की आपल्या आजूबाजूचे लोक कशाने प्रसन्न होतात आणि परमेश्वर कशाने आनंदी होतात. आपण इफिसिकरास अध्याय 5 वर जाऊ आणि एक सोबत अध्याय 5 वचन 6 वाचूया. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका, कारण तुम्ही पूर्वी अंधकाराचे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाशाचे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपणा, नीतिमत्व व सत्यता यातून दिसून येते. आणि प्रभू काय आहे, संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. आपण काय अर्पण केल्याने परमेश्वराला अधिक आनंद वाटेल? असे लिहिले आहे, प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घेत जा. अंधकाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा. परमेश्वर आपल्याला प्रश्न विचारतात, ते काय आहे जे मला संतोषविते? त्यानंतर ते आपल्या फळाच्या स्पष्टीकरणाद्वारे उत्तर देतात. मग कोणत्या गोष्टींनी परमेश्वर सर्वात जास्त आनंदी होतात? आपण मीका अध्याय 6 वर जाऊया आणि एक सोबत अध्याय 6 वचन 6 वाचूया. मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? काय मी होमबलीसाठी 1 वर्षांची वासरे घेऊन त्याच्या पुढे येऊ काय? हजारो एडके तेलाच्या लाखो नद्यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकांबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जीवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटाचे फळ देऊ काय? हे मनुष्य बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासोबत राहून नम्र भावाने चालणे. या वाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? मीका अध्याय 6च्या अनुसार हे लिहिले आहे, परमेश्वर तेव्हा आनंदित होतात जेव्हा आपण परमेश्वरासोबत चालतो.
म्हणून परमेश्वराला आत्मा व वधूच्या रूपामध्ये या पृथ्वीवर शरीरात येण्याचे कारण असले पाहिजे. 성령과 신부 되셔서 이 땅에 오신 이유가 있습니다. जेव्हा आपण मिका अध्याय 6 पाहतो तर तो म्हणतो आपल्या देवासोबत नम्रपणे चाला. 겸손히 내 하나님과 함께 बायबल साक्ष देते की हजारो एडके तेलाच्या लाखो नद्या अर्पण करण्यापेक्षा परमेश्वराला याने जास्त संतोष होतो जेव्हा आपण परमेश्वरासोबत चालतो. तर आपण आपल्या परमेश्वरासोबत कसे चालू शकतो? 그 일이 과연 어떤 일인가? आपण परमेश्वराच्या कार्यामध्ये सहभागी होण्याच्याद्वारे आपल्या परमेश्वरासोबत चालू शकतो. 누가복음 19장 या आपण लूक अध्याय 19:10 मध्ये परमेश्वराची शिकवण पाहूया. कारण मनुष्याचा पुत्र येशूच्या शरीरामध्ये या पृथ्वीवर येण्याचे कारण काय होते? त्यांचे येण्याचा हेतू काय होता? 무엇 때문에 오셨다고 했습니까? हे लिहिले आहे की ते या पृथ्वीवर स्वर्गातून हरवलेल्या आपल्या संतानांना शोधण्यासाठी व त्यांचे तारण करण्यासाठी आले होते. 구원하기 위해서 이 땅에 와. तेव्हा येशूने असे का म्हटले की आपण हरवलेले आहोत? 왜 잃어버리셨다고 했습니까? या आपण मत्ते अध्याय 9:13 वाचण्याद्वारे याचे उत्तर शोधूया. 마태복음 9장 13절의 말씀 보시면 मला दया पाहिजे, यज्ञ नको. याचा अर्थ काय आहे हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर ते कोणाला बोलवण्यासाठी आले आहेत? पापी जणांना बोलवण्यासाठी मी आलो आहे. येशूने आपल्याला या वस्तुस्थितीबद्दल जागृत केले. 죄인을 부르러 왔노라고 이렇게 येथे उल्लेखलेले पापी कोण आहेत? 여기서 말하는 죄인들은 काय पापी ते सर्व आत्मे नाहीत ज्यांनी स्वर्गाच्या राज्यात पाप केले आणि या पृथ्वीवर टाकले गेले? 영혼들을 इ제 의미하는 것 아니고 या लोकाच्या पुस्तकामध्ये या संबंधाने दिली गेलेली येशूची आणखी एक सविस्तर व्याख्या पाहूया. 상세히 설명하신 부분을 누가복음에서 या आपण लूक अध्याय 15:7 वरती जाऊया. 7절의 말씀 함께 보겠습니다. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा काय करणारा पापी? पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल तेथे काय होईल? स्वर्गात अधिक आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो. 하여 기뻐하는 것보다 어떻게 하신다고 पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल अधिक आनंद होईल. 하신다라고 이렇게 말씀을 주고 계십니다. परमेश्वराने आपल्याला हे शोधण्याची आज्ञा दिली की त्यांना काय आवडते आणि त्यांनी येथे लुकाच्या पुस्तकामध्ये त्याचे उत्तर दिले. 답을 주셨습니다. 죄인 परमेश्वर म्हणतात की ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. 이렇게 하나님께서 जर आपला पश्चातापच परमेश्वराला आवडतो आणि त्यांना आनंदी करतो 할 수 있어야 안 되겠어요? तर काय आपल्याला असे नाही केले पाहिजे? आपल्या सार्वकालिक स्वर्गीय घरी परत जाण्याचा दिवस जवळ येत आहे. म्हणून आपल्याला पश्चाताप करण्यामध्ये उशीर नाही केला पाहिजे. 모든 것에는 प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. जर आपण काम करण्याची संधी व वेळ गमावितो 또 시간을 तर ती संधी वाया जाईल, मग ती कितीही मौल्यवान का असेना. 의미가 없습니다. 10 कुमारांच्या दाखल्यांमध्ये 5 मूर्ख कुमारांनी पुरेसे तेल घेतले नाही. 준비치 못 जेव्हा हाक आली, पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला, तेव्हा त्या तयार नव्हत्या. 뭘 준비하고 त्यावेळी त्या घाईत होत्या कारण की त्यांनी तयारी केली नव्हती. 있으니까 यामुळे त्या 5 शहाण्या कुमारांकडे गेल्या ज्यांनी पुरेसे तेल तयार केले होते आणि त्यांना त्यांच्या तेलामधून काही देण्यासाठी म्हटले, कारण की मूर्ख कुमारांचे दिवे विझू लागले होते. 이거 나누었다. पण शहाण्या कुमारांनी उत्तर दिले, 우리도 부족한 जर आम्ही आपले काही तेल दिले तर ते आपल्या सर्वांसाठी पूर्ण होणार नाही. त्याऐवजी तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन स्वतःकरता काही विकत का घेत नाही? 기름을 사러 가는 पण जेव्हा त्या तेल विकत घेण्यासाठी गेल्या तेव्हा काय झाले? लग्नघराचे दार बंद केले गेले. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. 있습니다. 천하 범사가 बायबल म्हणते की सर्वाचा काही उचित काळ म्हणून असतो. 이룰 भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. 그 기간을 놓쳐 जेव्हा आपण दिल्या गेलेल्या संधीवर कार्य करण्याची योग्य वेळ गमावतो 필요성을 느껴서 आणि नंतर जेव्हा त्याची गरज जाणवते आणि त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, ते निरर्थक असते. प्रत्यक्षात पृथ्वी ही विश्वामध्ये एका धुळीच्या कणाशिवाय आणखी काही नाही. यामुळे या पृथ्वीवर असे काहीही नाही आहे जे आपण परमेश्वराला आनंदी करण्यासाठी अर्पण करू शकतो. 드린다 한들 तेव्हा आपल्याला हा विचार करण्याची गरज आहे की असे काय आहे जे प्रत्यक्षात परमेश्वराला सर्वात जास्त आनंदी करतं? 하늘에서 아침에 परमेश्वर म्हणतात की जेव्हा त्यांची संतान जी स्वर्गामध्ये दैदिप्यमान ताऱ्याकडून भुलावली गेली आणि या पृथ्वीवर टाकली गेली, 자녀들이 회개하고 स्वर्गीय घर स्वर्गाच्या राज्यामध्ये परतण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून पश्चातापाचे सुंदर कार्य करतात, तर परमेश्वर सर्वात जास्त आनंदी होतात. 행실들을 가장 하나님께서 परमेश्वर म्हणतात की ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल.
나오는 것이 더 기쁘다고 हे ह्याचे उत्तर नाही काय? आपल्याला परमेश्वराला काय भेट केले पाहिजे? 될까에 대한 이 답이 여기서 मग लोकांचे पश्चातापाकडे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे? 해야 되겠습니까? तुम्ही पापी आहात, यामुळे तुम्हाला पश्चाताप केला पाहिजे. आपण त्यांना एवढे म्हटल्याने काय ते पश्चाताप करतील? काय आपल्याला त्यांना पश्चाताप करण्यास मदत नाही केली पाहिजे? 해야 안 되겠습니까? काय आपल्याला परमेश्वराचे प्रेम आणि स्वर्गाच्या राज्याची बातमी प्रचार नाही केली पाहिजे आणि त्यांना आत्मिक जगाच्या किमतीची जाणीव करण्यामध्ये मदत नाही केली पाहिजे? 그러다 보니까 ज्याबद्दल ते अजाण आहेत, कारण की ते फक्त या पृथ्वीवरील आपल्या शारीरिक जीवनाकडे आपले लक्ष लावून आहेत. 여우심을 줘야 안 되겠습니까? तेव्हा 자, 그렇게 हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे? 무엇일까? 로마 या आपण रोम करास अध्याय 10 वचन 12 वाचूया. यहुदी व हेलनींनी यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांना पुरवण्या इतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेईल त्याचे तारण होईल. 원을 얻으리라. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसे करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? 전파하는 자가 आणि घोषणा करण्यापासून ते कसे ऐकतील? 요라고 했습니다. पाप्यांचे पश्चातापाकडे नेतृत्व करण्यासाठी परमेश्वराच्या त्यागाचा प्रचार करणारा, बायबलच्या वचनांना शिकवणारा, स्वर्गाच्या राज्याच्या सत्याला सांगणारा कोणी असायला हवा. 손에 오시는 이런 사연들도 알려주는 이가 있어야 되겠습니다. घोषणा करण्यावरून कसे ऐकतील? 없이 어찌 듣겠느냐? आणि ज्या परमेश्वराविषयी त्यांनी ऐकले नाही त्यांच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? 어찌 믿을 수 있겠느냐? तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसं करतील? 어떻게 하나님을 찾고 रोमकरास अध्याय 10 वचन 14 याबद्दल व्याख्या करत आहे. 14절에서는 설명하고 있습니다. या आपण वचन 15 सोबत सुरू राहूया. 보내심을 받지 아니하였으니 आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे. 그러나 저희가 다 복음을 तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? 그러므로 믿음은 याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. 말미암느니라. 그러나 पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. त्याचा नाद सर्व पृथ्वीवर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचले. 까지 다 전파되었더라고 했습니다. सर्व लोक हो, जसे की रोमकरास अध्याय 10 मध्ये लिहिले आहे की जोपर्यंत कोणी त्यांना सांगणार नाही ते ऐकू शकत नाहीत, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्यावर कोणी विश्वास करू शकत नाही. 것을 믿을 수가 없고 믿는 जर ते परमेश्वरावर विश्वास करत नाहीत, जे आपल्या विश्वासाचे मूळ आहेत, तर ते त्यांना शोधू शकत नाहीत, हाकही मारू शकत नाहीत. 것입니다. म्हणून आपल्याला या वस्तुस्थितीबद्दल जागृत राहायला पाहिजे की आपण सर्व आत्मिक प्राणी आहोत, ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले, आणि आपल्याला परमेश्वरासमोर पश्चाताप केला पाहिजे. आपण परमेश्वराला काय भेट करू शकतो? आपण या प्रश्नाचे उत्तर बायबलमध्ये संदेशांद्वारे लिहिलेल्या पत्रामध्ये मिळवू शकतो. 등장하고 있습니다. परमेश्वर म्हणतात, प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. 하나님께서 हजारो एडके, तेलाच्या लाखो नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? ते काय आहे जे मला संतोष होते? 과연 무엇을 듣 परमेश्वर म्हणतात की जेव्हा आपण देवासोबत राहून नम्र भावने चालतो त्याने ते आनंदी होतात. जेव्हा आपण या पृथ्वीवर राहता वेळी त्यांच्या जीवनाचे परीक्षण करतो तेव्हा त्यांच्या ध्येयाचे केंद्र काय होते? 누가복음 19장 10절의 말씀에 의하여 लुका अध्याय 19 वचन 10 अनुसार त्यांनी स्वर्गाच्या राज्यातून हरवलेल्यांना शोधणे आणि त्यांना तारण देण्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे येशूने योहान अध्याय 5 मध्ये म्हटले, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. 없이 한시 जेव्हा यहुद्यांनी येशूला शब्दात दिवशी विश्रांती नाही पण काम करताना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांची टीका केली आणि त्यांना विचारले. 예수님께 대적하는 मग येशूने म्हटले, माझा पिता शब्दात दिवशी विश्रांती न घेता मनुष्य जातीची आत्मिक रचना करत आहे. 창조를 지금 यामुळे जर माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे तर मी कशी विश्रांती घेऊ शकतो? अशा प्रकारे ते आपल्याला एका महत्त्वाच्या वस्तुस्थिती समजावून घेण्याची परवानगी देतात. 부분을 깨우쳐 주셨습니다. 오늘 बायबलच्या नुसार असे लिहिले आहे, परमेश्वर ज्या कार्याला करत आहेत ते कार्य करणे आणि त्यांच्या इच्छेला खऱ्या अर्थाने पालन करणाऱ्या तुमच्या नम्र स्वभावाने परमेश्वर आनंदी होतात. 그 뜻을 हजारो एडके, तेलाच्या लाखो नद्या यांनी परमेश्वराला संतोष होत नाही. 가장 기뻐하시는 일이 아니겠느냐라고 말씀을 주신 미가서 या आपण पुन्हा एकदा मिका अध्याय 6 मध्ये लिहिलेल्या वचनांवरून मनन करू की परमेश्वर आता काय करत आहेत आणि त्यांच्यासोबत मिळून याला पूर्ण करू. 우리도 함께 행할 줄 아는 우리가 되어야 되겠습니다. या मार्क अध्याय 1 वचन 35 वाचू. 5절의
मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. 한적한 곳으로 가서 तेव्हा शमून व त्याचे सोबती त्याचा शोध करीत गेले व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, 자들이 सर्व लोक आपला शोध करीत आहेत. 만나 가로되 तेव्हा तो त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात येशू तेथे काय करतील उपदेश करिता यावा, म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण याच उद्देशाने मी निघालो आहे. 내가 이를 위하여 어떻게 했다고요? येशूचे या पृथ्वीवर येण्याचे कारण जे हरवलेले आहेत त्यांना शोधणे व तारण देणे हे होते. 가서 구원 याचा अर्थ नाही का की आपण त्यांच्या उद्देशाला प्रचाराच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. 뜻 아니겠습니까? म्हणून कृपया कुठलाही संशय न धरता यावर विश्वास ठेवा की जेव्हा तुम्ही एका आत्म्याचे पश्चातापाकडे मार्गदर्शन करता, म्हणजे तो परमेश्वराकडे परत फिरू शकेल, तेव्हा जो आनंद आणि गौरव 99 नीतिमान परमेश्वराला देऊ शकतात, त्यापेक्षा जास्त आनंद आणि गौरव तुम्ही परमेश्वराला देऊ शकता. 그러시면 틀림이 없습니다. असे यामुळे आहे कारण की ते वचन आहे जे परमेश्वर स्वतः आपल्याला देतात. परमेश्वराने आपल्याला त्यांच्या वतीने हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार दिला आहे. 권한을 주셨습니다. या एझेकिएलचे पुस्तक अध्याय 3 वचन 16 मध्ये लिहिलेल्या परमेश्वराची वचनांवर एक दृष्टी टाकूया. 보겠습니다. मग ते 7 दिवस लोटल्यावर परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. ते असे, 내게 임하여 가라사대 मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडाचे वचन ऐकून काय कर, माझ्या वतीने त्यास बजावून सांग. 나를 대신하여 काय बजावण्याचा अर्थ हा नाही का की आपल्याला त्यांना प्रचार केला पाहिजे? 깨우친다는 것은 हे बजावणे कोणाकडे आहे? 달리는 말씀 아니겠습니까? परमेश्वराने म्हटले, तू माझ्या तोंडाचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास बजावून सांग. 너는 내 입에 याचा अर्थ आहे माझ्या वतीने माझा अधिकाराचा उपयोग कर. 말을 가지고 있는 그 권한을 대신 या वचन 18 सोबत सुरू ठेवूया. 18절에 계속 तू खात्रीने मरशील असे मी पातकास म्हणालो असता, जर तू त्यास बजावले नाही व पातकाने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताच्या झाडा मी तुझ्या हातून घेईल. 그 아기는 그 죄악 중에 죽으려니와 내가 그 तू त्या पातकास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्गही सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव वाचवशील असे होईल. 지키지 아니하면 그는 그 죄악 중에 죽으려니와 तसेच धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागला व मी त्याच्यापुढे अडथळा ठेवला तर तो मरेल. 악을 행할 때 तू त्याला बजावले नसल्यास तो आपल्या पातकांमुळे मरेल 할 बा가 아니라 व त्याने केलेली धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही, पण त्याच्या रक्ताच्या झाडा मी तुझ्या हातून घेईल. 않음이라. 그가 그 죄 중에서 죽으려니와 그 피값은 जसे की परमेश्वराने आपल्याला सुवार्ता म्हणजे परमेश्वराच्या वचनांचा प्रचार करण्यासाठी सत्याचा पहारेकरी नेमले आहे. 복음의 말씀을 전파 म्हणून जेव्हा आपण प्रचार करतो तेव्हा आपण फक्त बायबलमध्ये लिहिलेले शब्द उच्चारित नाही, पण परमेश्वराच्या जागी राहून परमेश्वराचे वचन बोलत असतो. 하나님의 말씀을 대언 मनुष्य जातीचे तारणाच्या मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्यावर परमेश्वर प्रेम करतात त्यांनी आपल्याला आपल्या ओठांच्याद्वारे आशीर्वाद सुवार्ता पोहोचवण्यासाठी सांगितले आहे. म्हणजे या पापमय जगात राहणारे लोक वाचवले जाऊ शकतील आणि आपल्या स्वर्गीय घरी परत जाऊ शकतील. काय हाच प्रचाराचा खरा अर्थ नाही? 전도 아니겠습니까? मग प्रचाराच्या वेळी आपल्याला कोणाचा अधिकार दिला जात असतो? 권한이 우리 प्रचाराच्या वेळी आपल्याला परमेश्वराचा अधिकार दिला जात असतो. 시고 계신 권한이 우리들에게 위임이 되는 यामुळे हे सुवार्तेचे कार्य प्रत्येकाला नाही सोपवले गेले. 아무에게 काय बायबल असे सांगत नाही का की परमेश्वराने हे कार्य फक्त त्यांना सोपवले आहे ज्यांना त्यांच्याद्वारे निवडले गेले आहे? 하신 일이라고 되어 있지 않습니까? या आपण एझेकिएल अध्याय 33 वचन 7 वर जाऊया. 의 말씀 함께 보겠습니다. मानवपुत्रा, मी तुला इस्रायल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडाचे वचन ऐकून कोणाच्या वतीने बजावून सांग, माझ्या वतीने त्यास बजावून सांग. 듣고 여기도 어떻게 한다고요? 나를 대신하여 प्रचार परमेश्वराकडून लोकांस बजावून सांगण्याचे कार्य आहे. 할 수 있는 일이 जेव्हा आपण प्रचार करतो तेव्हा आपण परमेश्वराद्वारे दिल्या गेलेल्या अधिकाराने प्रचार करतो. 하나님께서 우리에게 허락하신 그 권한을 가지고 आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण आपल्या स्वतःच्या ज्ञानाने व क्षमतेने प्रचार करत नाही. 그런 일이 아니라는 것을 명심을 해야 되겠습니다. तू माझ्या तोंडाचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास बजावून सांग. 그들에게 경고할지어다. तू खात्रीने मरशील असे मी पातकास म्हणालो असता, तू जर त्यास बजावले नाही व पातकाने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल, पण त्याच्या रक्ताच्या झाडा मी तुझ्या हातून घेईल. 내가 그 피값을 내 손에서 찾으리라. तू त्या पातकास बजावले असून त्याने आपली दुष्टाई व कुमार्गही सोडली नाहीत, तर तो आपल्या दुष्टाईमुळे मरेल आणि तू आपला जीव बचावशील असे होईल. 그는 자기 죄악 중에 죽으려니와 너는 내 생명을 보존하리라고 했습니다. परमेश्वराने खरोखर आपल्याला खूप महत्त्वाचे आणि अर्थपूर्ण कार्य सोपवले आहे. 비중이 있고
우리에게 हे असे आहे जे कोणीही करू शकत नाही. 이 परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला हे कार्य करण्यासाठी माझा अधिकार दिला आहे. 나의 권한을 가지고 너희가 일을 하라고 했습니다. यामुळे परमेश्वर आपल्याला ही जाणीव करण्याची परवानगी देतात की ते स्वर्गामधील 99 नीतिमानांच्या पश्चातापाच्या तुलनेमध्ये त्या सर्व आत्म्यांकडून जास्त आनंदी होतील जे पश्चाताप करतात आणि आपल्या मार्गावर परत मागे फिरतात. जेव्हा आपण एजेकेल अध्याय 3, एजेकेल अध्याय 33 आणि मार्क अध्याय 1 मध्ये लिहिली गेलेली सर्व शिक्षण जे आपण आज वाचले एकत्रित करतो, 다 한번 정리해서 바라보게 될 때 तेव्हा आपण समजू शकतो की ते काय आहे ज्याने परमेश्वर सर्वात जास्त आनंदी होतात. आणि जेव्हा आपण आपल्या स्वर्गीय घरी परत जाणार तेव्हा आपण परमेश्वराला काय देऊ शकतो. 땅에 있는 것 하나님께서 이미 खरं तर या पृथ्वीच्या तुलनेमध्ये विश्वास खूप जास्त मौल्यवान गोष्टी आहेत. 더 많이 있으니 तुम्हाला काय वाटते की जर आपण परमेश्वराला संपूर्ण पृथ्वी आणि त्यामधील 이 지구 जे आहे ते सर्व देऊ तर ते आनंदी होतील? 하나님께서 기뻐하시는 हे ते नाही ज्याची परमेश्वराला गरज आहे किंवा त्यांना ते पाहिजे आहे. 그런 것이 아니죠. परमेश्वर म्हणतात की ते एका पापेच्या पश्चातापाने आनंदी होतात. 회개하는 이 आणि जेव्हा आपण त्या सुवार्तेच्या कार्यामध्ये सहभागी होऊन ज्याला ते करत आहेत नम्रपणे त्यांच्यासोबत चालतो तेव्हाच परमेश्वर आनंदी होतात. 더불어서 함께 행하는 이 일을 하나님께서는 기뻐 जसे की बायबल म्हणते प्रचार प्रचार प्रचार. तर आपण विचार करू शकतो की प्रचार करणे फक्त बायबलचे ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणे आहे, पण हे खरे नाही. 것이 전도인가? 아닙니다. प्रचार करण्याचा क्षण ती वेळ आहे जेव्हा परमेश्वर आपल्याला त्याच्या जागेवर 권한을 가지고 सुवार्तेचे कार्य पूर्ण करण्याचा अधिकार देतात 살리느냐 आणि मनुष्य जातीला वाचवण्यासाठी आपल्या एका महत्त्वाच्या जागी ठेवतात. 세우시는 시간이 되겠습니다. प्रचाराचा खरा अर्थ समजावून घेऊन या वस्तुस्थितीला सहजपणे न घेता की परमेश्वराने आपल्याला हा गौरवपूर्ण जागेवर ठेवले आहे आणि आपल्याला या प्रकारचा अधिकार सोपवला आहे, या आपण सुवार्तेचा उत्सुकपणे प्रचार करू. 여기서 열심히 한번 복음을 전해보도록 합시다. कोणते चर्च शब्बात दिवसाला 어떤 교회가 पाळण्याची आज्ञा आणि वलंडनाच्या सणाला पाळण्याच्या आज्ञेचे पालन करीत आहे? कोणते चर्च येशूच्या नवीन नावावर विश्वास ठेवण्याची आज्ञा आणि लोकांना पिता, 아버지와 아들 पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्याच्या आज्ञेचे देखील पालन करीत आहेत? 가 지금 받들고 있습니까? 이 역사는 या सर्व आज्ञा कोणत्या अन्य समूहाला नाही सोपवण्यात आल्या. 되어진 어떤 내용이 아닙니다. मोहीम पूर्ण करण्याची ही भूमिका फक्त स्वर्गीय राजकीय याजकगण यांना दिली गेली आहे. 때문이죠. परमेश्वर म्हणतात, माझ्या वतीने त्यांना बजावून सांग. 그래서 하라고 말해요. जसे की तुम्हाला माहीत आहे, पूर्वीच्या काळी कोरियामध्ये गुप्त राजकीय निरीक्षक होते. 썼습니다. मापे एक गुप्त राजकीय निरीक्षकाद्वारे वापरला जाणारा एक शिक्का होता जो हे दर्शवित असे की तो राजाकडून राजकीय फरमान पूर्ण करण्यासाठी पाठवला गेलेला एक गुप्त अधिकारी आहे. 그러니 यामुळे मापेच्या सोबत निरीक्षकाकडे जितके घोडे शिक्क्यावर दिसत असतील तितके घोडे ताब्यात घेण्याचा, 수 있는 भ्रष्ट अधिकाऱ्यांना लगेच त्यांच्या पदांवरून हटवण्याचा आणि त्यांना शासन करण्याचा देखील अधिकार होता. 시킬 수 있고 अधिकाऱ्यांना पुरस्कार अथवा शासन करण्याचा अधिकार गुप्त राजकीय निरीक्षकाला देण्यात आला होता. 그런 권한 याचे कारण हे होते की गुप्त राजकीय निरीक्षकाला तात्पुरत्या स्वरूपात न्याय करण्यासाठी राजाचा अधिकार दिला जात होता. 권한을 임시 대신 허락을 해 आज परमेश्वरने आपल्याला त्यांचा अधिकार सोपवला आहे. 권한을 주었습니다. परमेश्वरने आपल्याला म्हटले की माझ्या वतीने बजावून सांग. 이 하나님의 모든 말 आपल्याला परमेश्वराच्या सर्व वचनांचा प्रचार करण्याचा अधिकार जो आपल्याला सोपवला गेला आहे कधीही सामान्य किंवा तुच्छ नाही लेखला पाहिजे. 것을 생각하시고 या आपण ही वस्तुस्थिती आपल्या हृदयामध्ये खोलवर कोरूया की फक्त परमेश्वराचे वचनच मनुष्य जातीला वाचवणारा मार्ग, 진리요. मनुष्य जातीला वाचवणारे सत्य आणि मनुष्य जातीला वाचवणारे जीवन आहे. पुन्हा एकदा मला आशा आहे की आपण ते बनू शकू जे असा विचार करतात ते काय आहे जे आपण परमेश्वराला भेट देऊ शकतो जे त्यांना जास्त आनंदी करेल. शारीरिक आईवडिलांच्या 70व्या वाढदिवशी देखील मुले विचार करतात की ते आपल्या आईवडिलांना आनंदी करण्यासाठी काय खरेदी करू शकतात. 에도 많이 노출이 되는데 मग ते औषधी वनस्पतीसारख्या भेटवस्तू तयार करतात कारण की त्यांच्या आईवडिलांचे वय वाढत आहे आणि ते आजारी पडण्याची जास्त शक्यता आहे. 그런 것도 하나 끼워서 드리면 याच्या व्यतिरिक्त भेटवस्तू जसे की पाठ खाजविणे, सोपे होण्यासाठी बॅक स्क्रॅचेस किंवा विजेवर चालणारे एखादे मालिश करणारे यंत्र जे तांत्रिकदृष्ट्या जास्त प्रगतशील उत्पादन आहे. 제품들도 많이 नाव는 것 같습니다. मी नेहमी लोकांना आपल्या आईवडिलांना आनंदी करण्यासाठी खूप प्रयत्नांनी या गोष्टींची तयारी करताना पाहिले आहे. 가정들도 왕왕 눈에 또 띕니다. पण परमेश्वर आपले माता पिता यांनी पहिलेच आपल्याला सांगितले की ते काय आहे जे त्यांना सर्वात जास्त आनंदी करते. 나는
परमेश्वराने म्हटले, हजारो एडके, तेलाच्या लाखो नद्या यांपेक्षा जास्त एक पापी माणसाच्या पश्चातापाने आनंद होतो. 회개하고 돌아오는 이 일이 यासाठी परमेश्वर आपल्याला पापी लोकांचे पश्चातापाकडे मार्गदर्शन करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात त्यांचा अधिकार वापरण्यास सांगतात. 이긴 하지만 가져다 쓰라고 했습니다. परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला एक आत्मिक मापे दिला आहे आणि आपल्याला शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत पाठवले आहे. 굉장히 대단한 प्रचार करते वेळी जो अधिकार तुम्ही तुमच्या सोबत ठेवता तो खूप शक्तिशाली आणि गौरवशाली आहे. 다니고 계시는 겁니다. आपण लोकांजवळ भीक मागण्यासाठी किंवा दान मागण्यासाठी जात नाहीत. काय आपण आत्मिक मापेच्या सोबत त्यांच्याकडे त्यांना वाचवण्यासाठी नाही जात? 살리기 위해서 가는 것 아니겠습니까? परमेश्वराने आपल्याकडे लोकांना वाचवण्याची महत्त्वाची भूमिका सोपवली आहे. जर त्यांना असेच एकटे सोडून दिले तर त्यांच्याकडे मरणाशिवाय काहीच पर्याय नाही. 우리에게 또 부탁하셨고 맡겨놓은 या तिमोथीला दुसरे पत्र अध्याय 4 वचन 1 मध्ये परमेश्वराची शिकवण पाहूया. 함께 보겠습니다. देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करेल त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की 그의 나라를 की तू काय कर, वचनांची घोषणा कर. 뭘 हा라고요? जेव्हा परमेश्वर आपल्याला प्रचार करण्यास सांगतात तेव्हा त्यांचे कारण त्यांची आपल्यावर ओझे लादण्याची इच्छा असते असे नाही. 들을 요청하지 त्याऐवजी त्यांची इच्छा आहे की परमेश्वराकडून लोकांना बजावून सांगण्याच्या आज्ञेला पूर्ण करून आपण परमेश्वराच्या वचनांचा प्रचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये नम्र बनावे. 열매를 얻어 आणि जेव्हा आपण फळ उत्पन्न करतो तेव्हा याची जाणीव करावी की खरा आनंद काय असतो आणि हे समजावे की काही सहजपणे पूर्ण केले जाऊ शकत नाही. 아니었구나 하는 사실을 통해서 प्रचाराच्या द्वारे आपल्याला याची जाणीव होते की आपले पश्चाताप आणि तारणाकडे मार्गदर्शन करण्यासाठी सर्व प्रक्रिया ज्याच्यामधून स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताला जावे लागले त्या अजिबात सोप्या नव्हत्या. प्रचारादरम्यान आपण पिता आणि माताच्या त्यागाबद्दलही विचार करू शकतो. 생각해 볼 수 있는 आपल्याला नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या दैनिक जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये ठेवतात म्हणजे आपला विश्वास बालकासमान न राहता एक परिपक्व विश्वास होऊ शकेल. 늘 우리가 또 काही विचार करू शकतात, परमेश्वरावर विश्वास करत असूनही माझ्यासोबत असे का घडत आहे? सर्व लोकांनो, जेथे कृपा जास्त असते तेथे कष्टही जास्त असतात. 많습니다. जर तुमच्या मार्गावर खूप अडचणी आहेत तेव्हा तुम्ही कोणतीही संशय न ठेवता असा विश्वास करू शकता की जास्त प्रमाणामध्ये कृपा आणि आशीर्वाद तुमची वाट पाहत आहेत. 2절입니다. 너는 वचन 2, 전파라. 때를 얻어 वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षकाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. 정책하며 경계하고 आपल्याला सर्व प्रकारच्या सहनशीलतेने शिक्षण देण्याची गरज आहे. 가르치고 कधी कधी आपल्याला दुसऱ्यांना असे सांगणे, दोष दाखवण्याची, बोध करून निषेध करण्याची गरज असते. हे चांगले आचरण नाही. आपल्याला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न नाही केले पाहिजे का? वचन 3, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणारे नाहीत, 사람이 바른 교훈 तर आपल्या कानांची खात जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील 또 그 귀를 आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील. अशी वेळ येईल. 그러나 너는 모든 तू सर्व गोष्टींविषयी सावध आहेस, दुःखी असोस. आपल्याला कोणत्या प्रकारचे काम केले पाहिजे? सुवार्तिकेचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. 하라고 했습니다. आपली सेवा काय आहे? 이게 뭐겠습니까? परमेश्वराने आपल्याला त्यांच्याकडून लोकांना बजावून सांगण्याचे खूप गौरवशाली आणि सन्मानाचे कर्तव्य सोपवले आहे. 명예로운 그 직무를 जेव्हा आपण प्रचार करतो 허락을 해주셔. त्यावेळेस आपण खूप गौरवशाली सन्मानाचे कर्तव्य पार पाडतो जे परमेश्वराने आपल्यावर सोपवले आहे. 그 직무를 우리가 위임 받아서 या आपण 하는 시간 वचन 6 सोबत सुरू ठेवूया. 1절입니다. 관제와 같이 कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखीला आहे. 지켰으니 이제 후로 आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. जो प्रभू, जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. 자에게니라 했습니다. बायबल आपल्याला सांगते की परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतील आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये नीतिमत्वाच्या मुकुटासोबत स्वर्गीय राजकीय याजकपद तयार करतील. 제사장 직분도 준비하고 계신다. या वचन 17 वर जाऊया. 17절로 넘어갑시다. 주께서 내 तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा परिपूर्ण व्हावी म्हणून, 전도의 ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहांच्या जबड्यातून मुक्त केले. 건지웠느니라. 주께서 나를 प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. 세세무궁토록 있을지어다. 아멘 했습니다. 끝부분에 या वचनांच्या शेवटी लिहिलेला आमेन
खूप हृदयस्पर्शी नाही काय? प्रेषित पौलाचे जीवन स्वतः प्रचाराचे जीवन होते. 모두가 다 전도하는 생이었어요. त्याने प्रत्येक क्षणाचा उपयोग परमेश्वराकडून मिळालेल्या कर्तव्याला पूर्ण करण्यासाठी केला. 시간이었습니다. शेवटी जेव्हा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत परमेश्वराच्या वचनाचा प्रचार केला जाईल तेव्हा पिता आणि माता म्हणतील, 나를 대신해서 आता तुम्हाला त्यांना माझ्या वतीने बजावून सांगण्याची गरज नाही. आता आम्ही सर्व दारांना बंद करून टाकू आणि स्वर्गाच्या राज्याची दारे बंद केले जाईल. 닫으시면 त्यावेळी जर आपण एजेकेल अध्याय 3, एजेकेल अध्याय 33 मध्ये लिहिलेले वचन आठवून करू आणि असा विचार करू, मोहीम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. जेव्हा पिता आणि मातांनी मला त्याचा अधिकार वापरण्याचा वेळ दिला होता तेव्हा मी ते का नाही केले? मला आता हे करू द्या, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल. हे तेव्हा होईल जेव्हा परमेश्वर सर्व स्वर्गीय संतानांना ज्यांना शोधले पाहिजे शोधलेले असेल. 다 찾고 난 이후이기 때문에 यामुळे परमेश्वर म्हटले, भूतलावरील प्रत्येक कार्याला एक समय असतो. 사에는 때가 있다라고 말씀을 주셨고 मी सियोनच्या सर्व संतानांना वेळ निघून जाण्याआधी एका पाप्याच्या सुंदर पश्चातापाला परमेश्वरला सप्रेम भेट आणि सर्व स्वर्गीय चांगल्या फळांची कापणी करण्यामध्ये कुशल होण्यास सांगू इच्छितो. 하나님께 드릴 수 있는 याचबरोबर मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. 부탁드리면서 आपले खूप खूप आभार. 하겠습니다. 감사합니다.